पुण्यात राष्ट्रवादीच्या मुळशी तालुका अध्यक्षाच्या सुनेची आत्महत्या। वैष्णवी हगवणेचा नवरा सासू नणदेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर सासरा राजेंद्र हगवणे फरार। मुख्याध्यापिकेने शिक्षक नवऱ्याचा केला गेम, विष पाजून शिक्षक नवऱ्याला केलं ठार। 3 विद्यार्थ्यांच्या मदतीने नवऱ्याचा मृतदेह जाळला। गद्दार ज्योती मल्होत्रा होती पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात। पाकिस्तानी तरुणाशी लग्न करण्याची ज्योतीची होती इच्छा। ज्योतीला हेरगिरीसाठी हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची शक्यता। पाकिस्तानचे होणारे तुकडे तुकडे, बलुचिस्तान सोबत स्वतंत्र सिंधच्या मागणीला जोर। सिंध प्रांतातही पाक लष्कराविरोधात तीव्र असंतोष। पाकिस्तानवर दहशतवादाचा राक्षस उलटला। बलुचिस्तानमध्ये आर्मीच्या स्कूल बसवर दहशतवादी हल्ला, स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू। पाण्यावरून पाकिस्तान पेटलं, सिंधमध्ये जाळपोळ आणि तोडफोड। अफगाणिस्तानकडूनही पाकची पाणीकोंडी। यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा मुख्यमंत्र्यांना आशा। खरीप हंगामात 204 लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित। राज्यातील अनेक भागात आजही तुफान पाऊस। पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत, तर पिकांना फटका बसण्याची शक्यता। नाशिकमधील लासलगावच्या नव्या स्टेशनचा फर्स्ट लुक उद्या होणार। मोदींच्या हस्ते नवीन 103 अमृत भारत स्थानकांचं उद्घाटन। सोन्याच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांनी वाढ। सोन्याचे दर 98,400 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो।